अभ्यास कुठं करायचा हे ज्याचं त्यानं ठरवावं, पण अगदी मन लावून अभ्यास केला पाहिजे। त्यासोबतच उपयुक्त संदर्भ जमवले पाहिजेत। वर्तमानपत्रांचं नियमित वाचन लिखाणाची गती वाढवण्याबरोबरच मुद्देसूद लिखाणावर भर देणं गरजेचं आहे। अभ्यासातील सातत्य निश्चितच स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देईल असं प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे नवत्रे यांनी केलं। कागल नगर परिषदेच्या वतीनं आयोजित राजर्षी शाहू व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या। कागल नगर परिषद आयोजित राजर्षी शाहू व्याख्यानमालेतील शेवटचं पुष्प सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे नवत्रे यांनी गुंफलं। स्पर्धा परीक्षा आणि तयारी या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं। अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापिका सविता माने होत्या। माजी नगराध्यक्ष आशा काकी माने, मुख्याधिकारी अजय पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती। आपण कोणताही खासगी क्लास अथवा कोचिंग न लावता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला। 2 वेळा अभ्यासातील चुकांमुळे तर तिसऱ्यांदा नैराश्यामुळे कमी गुणांनी संधी हुकली। मात्र पतीनं दिलेलं पाठबळ आणि अभ्यासाचं योग्य नियोजन करत आपण IAS पदाला गवसणी घातल्याचं तृप्ती धोडमिसे नवत्रे यांनी सांगितलं। महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग या परीक्षा देताना सेल्स टॅक्स आयुक्त होण्याची संधी मिळाली। 10 ते 5 कार्यालयीन कामकाज करत सकाळी 3 तास आणि रात्री 4 किंवा 6 तास अभ्यास केला। अभ्यासात सातत्य ठेवलं। वर्तमानपत्र वाचनाबरोबरच लिखाणावर जोर दिला। त्यातून यश मिळालं। कमी वेळेत मुद्देसूद लिहिता आलं पाहिजे। बायोडेटा देताना त्यामध्ये आपल्या आवडी, छंद यासह अन्य खरी माहिती द्या, तरच मुलाखती दरम्यान अचूक उत्तरं देता येतील। कोणतीही गोष्ट अवघड नाही, मात्र त्यासाठी लागणारं कष्ट आणि मेहनत खडतरपणे करणं गरजेचं आहे। स्पर्धा परीक्षा देताना आपण इतरही पर्याय ठेवला पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला। यावेळी चंद्रकांत गवळी, अशोक जकाते, नितीन दिंडे, सुरेश रेळेकर यांच्यासह नगरपालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते।